पोलीस लोक हे बघ्याची भूमिका घ्यायलेत, इथे हे तहसीलचे लोक बघ्याची भूमिका घेतात। मरू द्या ना, मग काय होतंय ते, हे जे काय होईल ते होईल। आम्ही मेलाव तर मेलाव, शेतकरी ह्या गावासाठी आणि परळी कशासाठी आम्ही मेलो तर मेलो, जाऊ द्या। परळीच्या वांधारणामध्ये शेतकऱ्याचं जलसमाधी आंदोलन चालू आहे। बरेच काही शेतकरी जे आहेत ते त्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरलेत। पोलीस प्रशासनाचे अधिकारी, महसूल प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आले होते, मात्र पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना पाण्यामध्ये जाऊ नये यासाठी अडवणूक देखील केली। मात्र दोन पोलीस प्रशासन आणि शेतकऱ्यामध्ये या ठिकाणी चांगली चर्चा झाली, खडाजंगी झाली आणि त्यानंतर शेतकरी जे आहे ते थेट तलावामध्ये येऊन या ठिकाणी उड्या मारल्या आणि काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर शेतकरी या जलसमाधी आंदोलनामध्ये सहभागी झालेत। काही शेतकरी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बसल्याचं देखील पाहायला मिळतंय। ओबीसी नेते प्राध्यापक टी.पी. मुंडे सर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू आहे, ते देखील माझ्यासोबत आहेत। ते या आंदोलनावरून नेमकं काय बोलणार त्यांच्यासोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात। ओबीसी नेते प्राध्यापक टी.पी. मुंडे सर, काही शेतकरी जे आहेत ते पाण्यामध्ये उतरलेत, काय नाही, शेतकरी सगळे पाण्यात उतरले, जवळजवळ 101 शेतकरी पाण्यात उतरलेले आहेत, 101। आणि आता मी उतरायला चाललेलो आहे, इथं आणखी 100-200 शेतकरी आहेत, हे सुद्धा सगळे उतरणार आहेत। पोलीस लोक हे बघ्याची भूमिका घ्यायलेत, इथे हे तहसीलचे लोक बघ्याची भूमिका घेतात। मरू द्या ना, मग काय होतंय ते, हे जे काय होईल ते होईल। आम्ही मेलाव तर मेलाव, शेतकरी ह्या गावासाठी आणि परळी कशासाठी आम्ही मेलो तर मेलो, जाऊ द्या। लेखी दिलं जात नाही, वांधारणाचं पाणी नदीपात्रात सोडू नये तोपर्यंत हे आंदोलन जोपर्यंत ते लेखी देत नाहीत की आम्ही पाणी सोडणार नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन इथून हटणार नाही, कुणी इथून हटणार नाहीत। आणि तिघजण मध्ये गायब आहेत, 3 गायब आहेत, 6 जण गेले होते, 3 मध्ये गायब आहेत। मी तिकडे जाणार आहे, आता जे काय व्हायचे हो द्या, मला पवा येत नसतं मी जाणार आहे। तर ओबीसी नेते प्राध्यापक टी.पी. मुंडे सर हे देखील तलावामध्ये जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत। बरेच शेतकरी या ठिकाणी या जलसमाधी आंदोलनामध्ये सहभागी झालेत आणि काही अंतरावर जर पाहिलं गेले तर 6 शेतकरी गेले होते, मात्र 3 शेतकरी या ठिकाणी दिसेनासे झालेत आणि त्यांचा शोध जे आहे ते अग्निशमन दलाचे अधिकारी या ठिकाणी मध्ये गेलेले आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी। आणि माझ्या काही अंतरावर जर पाहिलं गेलं, जर जे पोलीस प्रशासनाचे अधिकारी जे आहेत ते काही अंतरावर या ठिकाणी थांबल्याचं पाहायला मिळतंय। काही शेतकरी देखील या ठिकाणी सावलीच्या झाडाखाली बसतायत। उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस ही वाढत चालली, आज देखील ऊन मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि या दरम्यान ओबीसी नेते प्राध्यापक टी.पी. मुंडे सर यांच्यासोबत झालेली चर्चा, मात्र महसूलचे अधिकारी काही या संदर्भात प्रतिक्रिया देतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सूरज मीडिया, बीड, परळी।